हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मला अजिबात काहीही ट्राय करायचं नाही, राजवीर जान्हवीला ठामपणे म्हणाला. रेड कसं दिसेल? रेड माझा फेवरेट आहे. तुम्ही रेड शर्ट घालून बघा ना, खूप छान दिसेल तुमच्यावर. जान्हवी उत्साहात म्हणाली. रेड नाही, रेड सोडून काहीही चालेल. राजवीर तितक्याच ठामपणे म्हणाला. रेडच्या नावावर असं तोंड का वाकडं करताय? माझा तर रेडच फेवरेट आहे. जान्हवी थोडी चिडून म्हणाली. मग तुम्हीच घाला ना, राजवीर म्हणाला. हो हो, मी नक्की घालेन. तुमच्यासारखी कायम ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फिरत नाही मी. या जगात अजूनही बरेच रंग आहेत. जे मनात येईल ते मी घालेन. मला कुणाची पर्वा नाही. आणि हो, तुमचं कपाटसुद्धा तुमच्यासारखाच बोरिंग आहे. यात काहीच इंटरेस्टिंग नाही. अगदी तुमच्यासारखंच. जान्हवी बोलत बोलत तिथून निघू लागली. ए, जाताना तरी सांगा मी काय घालू? राजवीर तिला थांबवत म्हणाला. तुमच्या हातात जे आहे तेच घाला. जान्हवी मागे पळून म्हणाली. हेच घालू? राजवीरने विचारलं. हो, आणि लवकर या. उगाच वेळ वाया घालू नका. असं म्हणत जान्हवी तिथून निघून गेली. थोड्या वेळात राजवीर रेडी होऊन खाली आला. जान्हवी त्याचीच वाट पाहत होती. छान दिसताय, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. राजवीरने व्हाईट टी शर्ट, ब्लॅक जीन्स आणि ब्लॅक ब्लेझर घातला होता. पायात व्हाईट शूज होते. त्याचा टी शर्ट परफेक्ट टाईट फिट होता, ज्यातून त्याचं मस्क्युलर शरीर ठळकपणे दिसत होतं. जान्हवीने रेड रंगाचा ऑफ शोल्डर वन पीस ड्रेस घातला होता, जो गुडघ्यापर्यंत होता. दोघेही डिनरसाठी बाहेर निघाले. एका 5 स्टार हॉटेलसमोर गाडी थांबली. लिफ्टने ते 5th फ्लोअरवर गेले. स्विमिंग पूलजवळच त्यांचा टेबल होता. तिथलं दृश्य खूपच सुंदर होतं. आजूबाजूला फक्त कपल्स होते. एक मुलगा आणि मुलगी रोमॅन्टिक गाणी गात होते. काही कपल्स उठून नृत्य करत होते. म्युझिकसाठी पियानो, गिटार आणि पूर्ण बँड होता. तो पूर्ण भाग फक्त कपल्ससाठी राखीव होता. दोघांनी जेवण ऑर्डर केलं. जान्हवी संगीताचा मनमुराद आनंद घेत होती, तर राजवीर तिच्याकडे शांतपणे प्रेमाने पाहत होता. थोड्याच वेळात जेवण आलं आणि दोघांनी जेवायला सुरुवात केली. त्यांच्या टेबलच्या एका बाजूला अगदी तरुण कपल होतं, बहुतेक अजून कॉलेजमध्ये असावं, आणि दुसऱ्या बाजूला साधारण 60 वर्षांचे एक वृद्ध जोडपं होतं. किती गोड दिसतायत ना दोन्ही कपल्स, जान्हवी राजवीरला म्हणाली. तुम्हाला काय गोड नाही वाटत? राजवीरने उलट प्रश्न केला. दोघांमध्ये किती प्रेम आहे ना. इतकी वर्ष झाली तरी आजही एकत्र आहेत. मला पण अशीच लाईफ हवी आहे. तुम्हाला नाही वाटत? जान्हवी त्यांच्याकडे पाहत म्हणाली. मला अजिबात नाही वाटत, राजवीर थंडपणे म्हणाला. का? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. तेवढ्यात तो तरुण मुलगा आपल्या गर्लफ्रेंड समोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. ती हो म्हणते. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट होतो. जान्हवी ही जोरजोरात टाळ्या वाजवू लागते. तुम्ही टाळ्या का वाजवताय? तुम्ही त्यांना ओळखता का? राजवीर तिला थांबवत म्हणाला. मग इथे टाळ्या वाजवणारे सगळे लोक त्यांचे नातेवाईक आहेत का? नाही ना, तरीही सगळे टाळ्या वाजवतायत. प्रेम साजरं करायला हवं, जान्हवी म्हणाली. काश माझा पार्टनरही मला अशाच प्रकारे गुडघ्यावर बसून प्रपोज करेल. इतकं रोमॅन्टिक आहे हे. ती हसत म्हणाली. सांगा ना, तुम्हाला कसा पार्टनर हवा आहे? जान्हवीने विचारलं. मला पार्टनरच नकोय, राजवीर म्हणाला. काय? तुम्ही किती रूढ आहात. तुम्ही लग्न तर कराल ना? जान्हवीने विचारलं. नाही, राजवीर थेट म्हणाला. का? जान्हवीने पुन्हा विचारलं. मला त्याची गरज वाटत नाही, राजवीर म्हणाला. मग लग्नाशिवायच? तुम्हाला मुलं नको आहेत? जान्हवीनं विचारलं. अजिबात नाही, राजवीर म्हणाला. का? तुम्हाला मूल आवडत नाही? जान्हवीने आश्चर्याने विचारलं. नाही आवडत, राजवीर उत्तरला. तुम्ही फारच विचित्र आहात, जान्हवी म्हणाली. मला मात्र मुलंही हवीत आणि मी लग्नसुद्धा करणार आहे. लग्न म्हणजे सगळ्यात मोठा वेळेचा अपव्यय आहे. माझ्याकडे फालतू वेळ नाही, राजवीर म्हणाला. म्हणजे तुम्ही जबाबदाऱ्यांपासून पळताय, जान्हवी म्हणाली. तुम्हाला जे समजायचंय ते समजा. मी कधीच लग्न करणार नाही.
आणि मला त्यात काही अर्थही वाटत नाही. तुम्हीही करू नका, राजवीर म्हणाला. माझ्याकडे वेळ आहे वाया घालवायला. माझी चिंता करू नका, जान्हवी म्हणाली. तुमची मर्जी, राजवीर म्हणाला. चला, मला झोप येते, खूप थकले मी, जान्हवी म्हणाली. हो, राजवीर म्हणाला. राजवीरने बिल मागवलं आणि दोघेही तिथून निघाले. जान्हवीने जेवणही नीट केलं नव्हतं. राजवीरच्या बोलण्याचं तिला फार वाईट वाटलं होतं. गाडीतही ती पूर्ण शांत होती. तिची सोसायटी आली तसं ती पटकन गाडीतून उतरली आणि काहीही न बोलता निघून गेली. हिला अचानक काय झाले? बाय सुद्धा नाही बोलली. खरंच खूप थकली असावी, राजवीर स्वतःशीच म्हणाला. राजवीर आपल्या घरी निघून गेला. जान्हवी घरी पोहोचली. तिचा मूड खूपच खराब होता. तेवढ्यातच फोनची रिंग वाजते. जान्हवी फोन उचलते. जानू बेटा, कशी आहेस? आशाजी जान्हवीची आई प्रेमाने विचारतात. मी खूप छान आहे आई, जान्हवी उत्तर देते. माझं मागच्या काही दिवसांपासून मन घाबरत होतं. तू ठीक आहेस ना? आशाजी काळजीने विचारतात. हो आई, मी अगदी ठीक आहे, जान्हवी सांगते. मी तुला कितीतरी वेळा फोन केलाय, पण तुझा फोन लागत नव्हता. कदाचित नेटवर्कचा इश्यू असेल आई. तू कशी आहेस? जान्हवी विचारते. मी पण छान आहे, आशाजी म्हणतात. आई, मी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकते आहे, बँकेत जाऊन काढून घ्या, जान्हवी सांगते. नाही नाही बेटा, तुला इथे येऊन फारसा वेळही झालेला नाही. तुला गरज पडू शकते. पैसे स्वतःकडेच ठेव. इथली काळजी करू नकोस, आशाजी समजावतात. आई, माझ्याकडे पैसे आहेत, तुम्ही काळजी करू नका. मी पैसे पाठवते आहे. घरात लँडलाईन फोन लावून घ्या. तुम्हाला मोबाईल वापरायला त्रास होतो. आणि स्वतःसाठी व रोहितसाठी नवीन कपडे घ्या, जान्हवी आग्रहाने सांगते. ठीक आहे बेटा, आशाजी मान्य करतात. राजवीर कपडे काढण्यासाठी कपाट उघडतो. खरंच मला दुसरा रंग ट्राय करायला हवा का? ट्राय करण्यात काही हरकत नाही. ट्राय तर करू शकतो. मीही काय उगाच विचार करतोय. जास्त डोकं चालू नकोस. राजवीर व्हाईट अँड ब्लॅक छानच दिसतात. त्यात काय प्रॉब्लेम आहे? तो स्वतःशीच पुटपुटतो. पण रेड जरा जास्तच विचित्र नाही दिसणार? मी कधी रेड घालतच नाही. माझ्यावर रेड चांगला दिसेल का? अजिबात नाही. मी जान्हवी खरंच काहीही बोलतात. त्यांना इतकं सिरियस घेण्याची गरज नाही. एखादा लाईट कलर पाहूया, असं म्हणत राजवीर कपाटासमोर उभा राहून स्वतःशीच बोलत राहतो. शेवटी तो शॉपिंगसाठी बाहेर निघतो. दुकानात जाऊन तो अनेक कपडे पाहतो. रेड रंगात काही आहे का, तो सेल्स बॉयला विचारतो. हो सर, नक्की. हे पहा, सेल्स बॉय शर्ट दाखवत म्हणतो. राजवीरला रेड शर्ट आवडतो. हा ठीक दिसतोय, पॅक करा, तो सांगतो. ओके सर, म्हणत सेल्स बॉय शर्ट पॅक करतो. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी तयार होताना राजवीर पुन्हा गोंधळात पडतो. रेड शर्ट घालू की व्हाईट? काय करू? घालूनच पाहूया. तो शर्ट हातात धरून स्वतःशीच बोलतो. शर्ट घालून तो आरशात स्वतःकडे पाहतो. ठीकच दिसतोय, एवढं वाईटही नाही, हाच घालतो, तो ठरवतो. राजवीर जान्हवीला फोन करतो. जान्हवी फोन उचलते. गुड मॉर्निंग, राजवीर म्हणतो. आपणही गुड मॉर्निंग म्हणता? जान्हवी टोमण्याने विचारते. मी नाही म्हणू शकत का? राजवीर हसत विचारतो. नाही, तुम्हाला उत्तर द्यायलाही आळस येतो. स्वतःहून बोलणं म्हणजे फारच मोठी गोष्ट, जान्हवी म्हणते. माझ्यावर टोमणे मारणं बंद कराल का? राजवीर म्हणतो. हां, फोन का केला? जान्हवी विचारते. मी गाडी पाठवली आहे, ऑफिसला वेळेवर या, राजवीर सांगतो. मी स्वतः येईन, जान्हवी म्हणते. गाडी खाली उभी आहे, राजवीर म्हणतो. ठीक आहे, एवढं बोलून जान्हवी फोन कट करते.
तोपर्यंत राजवीरवर असलेला तिचा राग बऱ्यापैकी कमी झाला होता. राजवीर ऑफिसमध्ये येतो तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर घेतात. फक्त मुलीच नाही तर मुलंही त्याच्याकडे लक्ष देऊन पाहत होती. आज पहिल्यांदाच राजवीरने ब्लॅक व्हाईटच्या बाहेर काहीतरी वेगळं घातलं होतं. कोट पॅन्ट काळ्या रंगाचीच होती, पण आतला शर्ट लाल रंगाचा होता. पहिल्यांदाच त्याला अशा रंगात पाहून संपूर्ण ऑफिस त्याच्याकडे बघत होतं. तो जसा जान्हवी जवळ येतो तसं जान्हवी त्याच्याकडे पाहते आणि तिच्या डोळ्यांचा विस्फार होतो. हे काय, हा चमत्कार कसा काय झाला? आज यांनी रेड घातला आहे. काल तर म्हणत होते हा मुलींचा रंग आहे, मी जोकर दिसेन. आज असं काय झालं? जान्हवी मनातच पुटपुटते. राजवीर जाताच सगळ्या मुली गॉसिप करायला लागतात. यार सर खरंच किती छान दिसत होते आज. मी तर त्यांना कधीच रेडमध्ये पाहिलं नव्हतं. सगळ्या मुली चर्चा करू लागतात. मलाही वाटतं आयुष्यात पहिल्यांदाच सरांनी आज रेड घातला असेल. पण काहीही असो, सर खूपच छान दिसत आहेत. सरांनी रेड घालायलाच हवा. सगळीकडे अशाच प्रतिक्रिया ऐकू येत होत्या आणि सगळ्यांच्या नजरा राजवीरवरच खिळलेल्या होत्या. हे सगळं जान्हवीला अजिबात आवडत नव्हतं. काही खास नाही दिसत. काल तर इतकं बोलत होते रेड नाही घालायचा, मुलींचा रंग आहे म्हणून. आज ऑफिसमध्ये रेड घालून आलेत. ऑफिसमध्ये कोण रेड घालून येतं? नियम नाही का? स्वतः मात्र फॉर्मल्सचा उपदेश देतात. आणि या मुलींना कामधंदा आहे की नाही? काम करायला येतात की सरांकडे बघायला? जान्हवी मनातल्या मनात चिडचिड करत असते. जान्हवी थेट राजवीरच्या केबिनमध्ये जाते. राजवीरने आपला कोट काढून खुर्चीवर टांगलेला असतो आणि तो खुर्चीवर बसलेला असतो. जान्हवीला पाहताच तो आपल्या शर्टची कॉलर नीट करतो. तो बोलतच राहिला, पण जान्हवीने त्याला पूर्णपणे इग्नोर केलं आणि विचारलं, कॉफी घ्याल का सर? हो घेईन. तुम्हाला काही बोलायचं आहे का? राजवीरने विचारलं. राजवीर आपल्या शर्टची कॉलर नीट करत मुद्दाम शर्टकडे जान्हवीचं लक्ष वेधत विचारतो, नाही, मला काहीच बोलायचं नाही. जान्हवी शांतपणे उत्तर देते. खरंच काहीच नाही? राजवीर पुन्हा विचारतो. मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. एवढंच बोलून जान्हवी तिथून निघून जाते. मी जान्हवीला माझा शर्ट आवडलेला दिसत नाही, लक्षच दिलं नाही बहुतेक. काही हरकत नाही. परत आली की विचारतो, कुठे वाईट तर दिसत नाही ना? राजवीर स्वतःशीच बोलतो. थोड्याच वेळात जान्हवी कॉफी घेऊन येते आणि टेबलावर ठेवते. तर काल तुम्ही जे बोलत होतात ना? राजवीर बोलायला लागतो, पण जान्हवी मध्येच सोडते. आपण पाणी घ्याल का? नाही, नको. राजवीर थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणतो, थोडंसं तरी घ्या ना. घ्या, थोडंसं प्या. जान्हवी आग्रह करते. नाही मिस जान्हवी, मला नकोय. राजवीर नकार देतो. तेवढ्यात जान्हवीकडून चुकून राजवीरच्या शर्टच्या बाह्यांवर पाणी सांडतं. सॉरी, चुकून पडलं. आय एम सॉरी. तुम्ही शर्ट चेंज करा. तुमच्याकडे तर शर्ट्स आहेत ना, जाऊन बदलून घ्या. ती घाईघाईने म्हणते. अरे काही नाही, थोडंसंच पडलंय, सुकून जाईल. राजवीर सहज म्हणतो. असं नाही चालणार, अजिबात नाही. जाऊन शर्ट बदला. ओला शर्ट घालून बसता येत नाही. जान्हवी ठामपणे म्हणते. काही नाही, थोडंसंच आहे. राजवीर पुन्हा म्हणतो. आता पूर्ण ग्लासच ओतावा का? जान्हवी मनातच पुटपुटते. तुम्हाला त्रास होत असेल, ती म्हणते. नाही मिस जान्हवी, मी ठीक आहे. राजवीर उत्तर देतो. अच्छा. जान्हवी निराश होते. कॉफी सांडायला हवी होती, मग नक्की बदलला असता. पण कॉफी गरम आहे. त्यांचा हातही भाजला असता.
ती स्वतःशीच बोलते, हे सगळं सोडा, मला सांगा शर्ट कसा दिसतोय. राजवीर विचारतो, कसा दिसतोय म्हणजे. जान्हवी विचारते, तुम्हीच म्हणालात ना की रेड ट्राय करायला हवा, तर सांगा. राजवीर म्हणतो, ठीक आहे. जान्हवी तोंड वाकडं करत म्हणते, म्हणजे चांगला नाही वाटत. राजवीर शर्टकडे पाहत विचारतो, हो तितका चांगला नाही वाटत, तुम्ही कॉफी प्या. असं म्हणत जान्हवी तिथून निघून जाते. राजवीर लगेच आरशासमोर उभा राहतो. खूपच वाईट दिसतोय माझ्यावर. मिस जान्हवी बरोबरच म्हणते, मी काय घालून ऑफिसला आलोय. तो स्वतःशीच म्हणतो. राजवीर रेड शर्ट काढून व्हाईट शर्ट घालतो. थोड्याच वेळात जान्हवी पुन्हा केबिनमध्ये येते. आपण शर्ट बदललात? जान्हवी आनंदाने म्हणते, हो तो ओला झाला होता ना. राजवीर उत्तर देतो, पण तुम्ही तर बदलायला नकार देत होता. जान्हवी म्हणते, हो पण तो मला चांगला वाटत नव्हता म्हणून बदलला. राजवीर सांगतो, चांगलं केलं. जान्हवी म्हणते, तुम्हीच सांगितलं होतं ना म्हणून मी ट्राय केला होता. राजवीर म्हणतो, हो पण तो तुमच्यावर सूट करत होता. जान्हवी म्हणते, आधी विचारलं तेव्हा तुम्ही म्हणालात की चांगला नाही. राजवीर म्हणतो, मी असं कधी म्हणाले, खरंच खूप छान दिसत होता. जान्हवी लगेच म्हणते, मी जान्हवी राहू द्या, तुम्ही मुद्दाम असं बोलताय. मला आधीच माहिती होतं की रेड शर्ट माझ्यावर सूट करणार नाही. मी उगाच तुमचं ऐकलं. राजवीर म्हणतो, अरे खरंच तुम्ही खूप हॉट दिसत होतात. जान्हवी हसत म्हणते, राहू द्या काहीही. राजवीर म्हणतो, खरंच फक्त ऑफिसला असा शर्ट घालून येऊ नका. जान्हवी सांगते, का ऑफिसला का नाही. राजवीर विचारतो, कारण तुमचा सगळा स्टाफ डिस्ट्रॅक्ट होतो. सगळे तुमच्या शर्टबद्दलच बोलत होते. तुम्ही किती हॉट दिसताय, किती छान दिसताय. म्हणजे इथे सगळे काम करायला आलेत की तुमची तारीफ करायला. जान्हवी म्हणते, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. माझी तारीफ तुम्ही कधी करत नाहीत. तुम्हाला नेहमी मला वाईट बोलायचं असतं. राजवीर म्हणतो, असं काही नाही, मी आताच म्हटलं ना की तुम्ही चांगले दिसत होतात. जान्हवी म्हणते, हो तेही मी शर्ट बदलल्यानंतर, आधी घातलेला असताना नाही. राजवीर म्हणतो, ठीक आहे सॉरी, खरंच खूप छान दिसत होता, पण ऑफिसला घालून येऊ नका. जान्हवी म्हणते, ठीक आहे नाही घालणार. राजवीर म्हणतो. जान्हवी आपल्या डेस्कवर बसून काम करत असते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. आईचा फोन. ती स्क्रीन पाहून म्हणते. जान्हवी लगेच फोन घेऊन वॉशरूममध्ये जाते. हॅलो. हो आई. जान्हवी आशाजींशी बोलायला लागते. बेटा मी आज बँकेत गेले होते. तू अकाउंटमध्ये किती पैसे टाकलेस. आशाजी जान्हवीला विचारतात. 50,000. जान्हवी शांतपणे उत्तर देते. इतके पैसे कशासाठी पाठवलेस बाळा. आशाजी थोड्या काळजीने विचारतात. आई तुम्हाला जसं योग्य वाटतील तसे वापरा. मी सध्या ऑफिसमध्ये आहे, नंतर बोलते. असं म्हणून जान्हवी फोन ठेवते. ठीक आहे बेटा. एवढंच बोलून आशाजी फोन कट करतात. आशाजी बँकेतून पैसे काढून थेट सोनाराच्या दुकानात जातात आणि जान्हवीसाठी सोन्याचे झुमके खरेदी करतात. ते झुमके घरी नीट जपून ठेवून त्या सुनीताजींच्या घरी जातात. मेषाची आई. सुनीता. आशाजी आवाज देतात.
या दीदी, आत या. सुनीताजी त्यांना आत बोलावतात. जान्हवी शहरात गेली होती तेव्हा मी तुझ्याकडून 10,000 रुपये घेतले होते. हे घे. आशाजी पैसे पुढे करत म्हणतात. दीदी, हे काय करताय? जान्हवी माझी ही मुलगीच आहे. मी हे पैसे घेऊ शकत नाही, सुनीताजी ठामपणे सांगतात. जान्हवीनेच पाठवले आहेत. आता ती कमवायला लागली आहे. तिने 50,000 पाठवले आहेत. तिच्या लग्नासाठी मी झुमकेही घेतले आहेत. हे पैसे तुला घ्यावेच लागतील, आशाजी म्हणतात. मी नाही घेणार. जान्हवी माझी होणारी सून आहे. तुम्ही माझ्याकडून सासू होण्याचा हक्क काढून घेऊ शकत नाही, सुनीताजी भावनिकपणे बोलतात. सुनीता, घे ना, आशाजी समजावतात. तुम्ही जान्हवीसाठी पैसे घेतले नसते तर मी घेतले असते, पण तुम्ही मला खरंच जान्हवीची सासू समजता का? सुनीताजी विचारतात. तू फार हट्टी आहेस, आशाजी हसत म्हणतात. कार्तिकचा फोन आला होता. त्याची परीक्षा चांगल्या झाल्या आहेत. सिलेक्शन होईलच, सुनीताजी आनंदाने सांगतात. देव करत तसंच हो, आशाजी म्हणतात. तुमचा आशीर्वाद आहेच. लवकरच निकाल लागणार आहे, सुनीताजी आत्मविश्वासाने सांगतात. हे डिझाईन्स आमचं होतं, राजवीर मिस मेहता यांना रागाने सुनावतो. सर, कसं झालं तेच कळत नाही, मेहता घाबरून उत्तर देतात. कळत नाही याचा अर्थ काय? इतकी मोठी चूक कशी होऊ शकते? कोट्यवधींचे डिझाईन्स आहेत हे, राजवीर संतापतो. सर, बहुधा आपल्या टीममधील कोणीतरी डिझाईन लीक केली असावीत, मेहता म्हणतात. पण असं कोणी का करेल? राजवीर विचारतो. काही पैशांसाठी, मेहता उत्तर देतात. ठीक आहे, तुम्ही जा, मी काय करायचं ते बघतो, राजवीर म्हणतो. संपूर्ण दिवस राजवीर फारच तणावात होता. त्याने संपूर्ण सिक्युरिटी टीम बोलावली. आपले डिझाईन्स चोरीला गेले आहेत. इतकी कडक सिक्युरिटी असताना हे कसं शक्य आहे? तो विचारतो. सर, हे आतल्याच कुणाचं काम असू शकतं, टीममधील एक जण सांगतो. हो, शक्य आहे. लवकरात लवकर शोधा, राजवीर आदेश देतो. ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण होतं. राजवीर जान्हवीसोबत तिच्या घरी जातो. आज तुम्ही खूप त्रस्त दिसताय, जान्हवी विचारते. हो, राजवीर केसांमधून हात फिरवत उत्तर देतो. डिझाईन्स कशा चोरीला गेल्या याचा काही अंदाज आला का? जान्हवी विचारते. नाही, अजून काहीच कळलं नाही, राजवीर सांगतो. तुम्हाला काय वाटतं, हे कसं शक्य झालं असेल? जान्हवी पुन्हा विचारते. मला वाटतंय ऑफिसमधूनच कुणीतरी डिझाईन्स चोरी करून पैशांसाठी अडवाणीला विकल्या, राजवीर म्हणतो. तेच मिस्टर अडवाणी ना, ज्यांच्या फार्म हाऊसवर आपण पार्टीला गेलो होतो, जान्हवी विचारते. हो, राजवीर मान हलवतो. ते तर फार वाईट आहेत, जान्हवी आठवणीने म्हणते. हो, त्यांनीच कुणाला पैसे देऊन हे सगळं करून घेतलं असणार, राजवीर ठामपणे म्हणतो. दुसऱ्या दिवशी राजवीर आणि जान्हवी दोघेही एकत्र ऑफिसला जातात. मिस मेहता राजवीरच्या केबिनमध्ये येतात. गुड मॉर्निंग सर. बोला, राजवीर म्हणतो. सर, डिझाईन्स मिस्टर अडवाणी यांनीच लीक करवली आहेत, मेहता सांगतात. हे कसं शक्य आहे? राजवीर आश्चर्याने विचारतो. बहुधा त्यांनी आपल्या स्टाफमधील कोणाला तरी पैशाने विकत घेतले. आपण त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केल्यापासून ते आपल्यावर सूड घ्यायचा प्रयत्नात होते. याहून चांगली संधी त्यांना मिळू शकली नसती, मेहता स्पष्ट करतात. ऑफिसची माहिती बाहेर कशी जाते हे शोधा. त्या व्यक्तीला ताबडतोब ऑफिस बाहेर काढा. ऑफिसच्या प्रायव्हसीबाबत कोणताही तडजोड मला मान्य नाही, राजवीर कठोरपणे सांगतो. जी सर, मी तत्काळ इन्क्वायरीसाठी तक्रार दाखल करतो, मेहता म्हणतात. लवकर करा, मला तो माणूस शक्य तितक्या लवकर ऑफिस बाहेर हवाय, राजवीर म्हणतो. जी सर, म्हणत मेहता बाहेर पडतात. राजवीर पुन्हा सिक्युरिटी टीमला बोलावतो.
काही माहिती मिळाली का? तो विचारतो. सर, सध्या तुम्हाला जरा जास्त सावध राहावं लागेल. तुमच्यावर नजर ठेवली जात असल्याची शक्यता आहे. हे तुमच्या सुरक्षिततेसाठी योग्य नाही. टीममधील एक जण सांगतो. हो. राजवीर गंभीरपणे मान हलवतो. राजवीर मिस्टर मेहतांना आपल्या केबिनमध्ये बोलावतो. मी 2-3 दिवसांसाठी कामानिमित्त बाहेर जात आहे. तोपर्यंत इथली सगळी जबाबदारी तुम्ही सांभाळा. राजवीर मिस्टर मेहतांना सांगतो. जी सर. मिस्टर मेहता आदराने उत्तर देतात. मी परत येईपर्यंत ज्याने हे सगळं केलं आहे तो पकडला गेलाच पाहिजे. राजवीर ठामपणे म्हणतो. जी सर, काळजी करू नका. मी पोलिसांना सगळी माहिती दिली आहे. ते म्हणत आहेत की फार लवकर तो फसवणूक करणारा आपल्या समोर येईल. असं सांगून मिस्टर मेहता केबिनमधून बाहेर जातात. त्यानंतर राजवीर जान्हवीला आपल्या केबिनमध्ये बोलावतो. मिस जान्हवी, मी 2-3 दिवसांसाठी बाहेर जात आहे. राजवीर तिला सांगतो. बाहेर कुठे? जान्हवी विचारते. दुबई. राजवीर स्तब्ध उत्तर देतो. फिरायला? जान्हवी पुन्हा विचारते. नाही, काम आहे. राजवीर शांतपणे सांगतो. मग मीही तुमच्यासोबत येते. जान्हवी म्हणते. नाही, तुम्ही येऊ शकत नाही. राजवीर स्पष्टपणे म्हणतो. का? मी का नाही येऊ शकत? जान्हवी नाराज होत विचारते. तुम्ही तिथे काय करणार? राजवीर विचारतो. तुमची मदत. जान्हवी लगेचच उत्तर देते. तुमचं तिथे काही काम नाही. शिवाय मी 3 दिवसात परत येणार आहे. राजवीर सांगतो. सरळ सांगा ना, तुम्हाला मला सोबत न्यायचंच नाही. जान्हवी दुखावून म्हणते. तसं काही नाही. राजवीर समजावण्याचा प्रयत्न करतो. फक्त बोलण्यासाठीच. मला फ्रेंड म्हणता. जान्हवी उदासपणे म्हणते. मी कामासाठी जात आहे. कधीतरी नंतर तुम्हाला फिरायला घेऊन जाईन. तिथे माझ्या मीटिंग्स आहेत आणि मी एकटाच जाणार आहे. राजवीर स्पष्ट करतो. ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या. जान्हवी म्हणते. जी. राजवीर उत्तर देतो. नीट जा. जान्हवी पुन्हा सांगते. आणखी काही? राजवीर विचारतो. कधी निघत आहात? जान्हवी विचारते. आत्ताच, थोड्या वेळात. राजवीर सांगतो. आणि हे तुम्ही मला आत्ताच सांगतात? आत्ताच सांगत आहात? जान्हवी आश्चर्याने म्हणते. अचानक प्लॅन झाला. राजवीर उत्तर देतो. ठीक आहे. जान्हवी म्हणते. राजवीर जान्हवीला घट्ट मिठी मारतो. जान्हवी ही त्याला घट्ट धरून ठेवते. आय विल मिस यू. जान्हवी म्हणते. राजवीर काहीच बोलत नाही. तुम्ही मला मिस करणार नाही का? जान्हवी विचारते. माझ्याकडे मिस करायला वेळच नसेल. राजवीर म्हणतो. हे ऐकून जान्हवी त्याच्या छातीवर हलकसं मारत म्हणते. खूप वाईट आहात तुम्ही. मिस केलं तर फोन करून सांगेन. राजवीर हसत म्हणतो. खरंच फोन कराल? जान्हवी विचारते. नक्की. राजवीर खात्री देतो. थोड्याच वेळात राजवीर एअरपोर्टकडे निघून जातो. फ्लाईटमध्ये बसल्यावर तो विचार करत असतो. जान्हवीला सोबत न आणलेलंच बरं झालं. जर कोणी माझ्यावर नजर ठेवत असेल तर तिला सोबत आणणं सुरक्षित ठरलं नसतं. ऑफिसमध्ये चौकशी सुरू होती. एका रूममध्ये एक एक करून सगळ्यांना बोलावलं जात होतं. प्रश्नोत्तरं सुरू होती. सगळ्यांच्या तपशिलांची चौकशी होत होती. ऑफिसची वेळ संपताच जान्हवी घरी निघून जाते. जान्हवी राजवीरला खूप मिस करत होती. नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून राजवीर जवळजवळ कायम तिच्या सोबतच असायचा. त्यामुळे त्याची उणीव तिला अधिक जाणवत होती. फोन हातात धरून ती मनातच पुटपुटत होती. फोन करेन म्हणाले होते, पण अजून फोन आलेला नाही. खरंच त्यांना माझी आठवण येत नसेल का? ते पोहोचले असतील. आत्तापर्यंत फोन यायला हवा होता. सरांशिवाय ऑफिस किती कंटाळवाणं वाटतं. नाही, कंटाळवाणं नाही, शांत वाटतं. कानांना ओरडा ऐकायची सवयच झाली आहे. ती बेडवर झोपून स्वतःशीच बोलत असताना राजवीरचा कॉल येतो. जान्हवी क्षणाचाही विलंब न लावता फोन उचलते. माझ्याच फोनची वाट पाहत होतीस का? राजवीर विचारतो. नाही, असं का वाटलं तुम्हाला? राजवीर विचारतो. तसं वाटलं. राजवीर म्हणतो. मिळाला का वेळ? तुम्हीच म्हणत होतात की वेळच नाही. जान्हवी टोचून म्हणते. डिनरच्या आधी विचार केला तुम्हाला कॉल करावा. राजवीर सांगतो.
म्हणजे तुम्ही मला मिस करत आहात? जान्हवी हळूच विचारते. हो ना, तुमच्याशिवाय मला झोपच येणार नाही, राजवीर म्हणतो. खूप वाईट आहात तुम्ही, जान्हवी म्हणते. का? काय झालं? राजवीर विचारतो. म्हणजे फक्त गरजेसाठीच मला आठवत आहात, जान्हवी म्हणते. नाही, मला झोपायलाही वेळ नाही, आज खूप काम आहे, राजवीर उत्तर देतो. दोघे बराच वेळ गप्पा मारत राहतात. आणि हो, मी ऑफिसमध्ये नाही म्हणजे तुम्ही उशिरा यायचं असं नाही, राजवीर सांगतो. मी वेळेवर ऑफिसला येईन. गुड नाईट, जान्हवी म्हणते. अरे, यात रागवण्यासारखं काय आहे, राजवीर हसत म्हणतो. मी आता झोपते, नाहीतर उद्या वेळेवर ऑफिसला जाता येणार नाही आणि तुम्हालाही तर काम असतं ना, जान्हवी राजवीरला म्हणाली. मी जान्हवी, तुम्ही रोज किती वेळ झोपता, राजवीर हसत विचारतो. चला चला, नजर लागू देऊ नका. गुड नाईट, जान्हवी म्हणते. गुड नाईट, राजवीर उत्तर देतो. जान्हवी फोन कट करते. बोलून टाकलं खरं, पण त्याच्याशिवाय मला झोप कुठे येणार आहे, जान्हवी स्वतःशीच पुटपुटते. दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी उठून ऑफिसला जाते. थोड्याच वेळात पुन्हा पोलिसांची चौकशी सुरू होते. जान्हवीला केबिनमध्ये बोलवण्यात येतं. तुम्ही इथे किती दिवसांपासून काम करत आहात, लेडी पोलीस विचारते. 3 महिने, जान्हवी शांतपणे उत्तर देते. 3 महिने, लेडी पोलीस आश्चर्याने पुन्हा विचारते. तुम्ही इथे सेक्रेटरी आहात, हो, जान्हवी म्हणते. कपडे तर बघा हिचे, फिमेल पोलीस जान्हवीचं कॉलर ओढत म्हणते. ब्रँडेड कपडे आहेत, नाही मॅडम, जान्हवी घाबरत म्हणते. आणि ही घड्याळ, लेडी पोलीस जान्हवीची कलाई पकडते. ती, जान्हवी काही बोलणार इतक्यात पुढचा प्रश्न विचारला जातो. कोट्यवधींचं घड्याळ आहे मॅडम, लेडी पोलीस सिनियर इन्स्पेक्टरला सांगते. नाही, ते तर, जान्हवी पुन्हा बोलायचा प्रयत्न करते. पण तुझ्या अकाउंटमध्येही भरपूर पैसे आहेत, तुझा पगार एवढा नाही, लेडी इन्स्पेक्टर कठोरपणे म्हणते. ते, आता जान्हवी काहीच सांगू शकत नाही. जान्हवी पूर्णपणे गोंधळून जाते. हिच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत, लेडी इन्स्पेक्टर विचारते. मॅडम, जवळपास 10 लाख, लेडी कॉन्स्टेबल उत्तर देते. 10 लाख, लेडी इन्स्पेक्टर चकित होते. आणि पगार? 30,000. मागील काही दिवसातच लाखोंचे व्यवहार झाले आहेत. कोट्यवधींचं घड्याळ राजवीरने जान्हवीला तिच्या वाढदिवसाला गिफ्ट दिलं होतं. ब्रँडेड कपडेही राजवीरनेच तिला दिले होते. राजवीरच्या अपघातानंतर जान्हवीने त्याची मनापासून सेवा केली होती, त्यासाठी त्याने तिला मोठी रक्कम दिली होती. राजवीरची आजी आली असताना तर त्याने जान्हवीला दररोज 1 लाख रुपये दिले होते. म्हणूनच तिच्या अकाउंटमध्ये जवळपास 10 लाख रुपये जमा झाले होते. कुठे राहतेस, लेडी पोलीस विचारते. काय काम करतेस, दोन्ही लेडी पोलीस एकामागून एक प्रश्न विचारत होत्या. जान्हवी पूर्णपणे घाबरून गेली होती. 3 महिन्यात एवढं सगळं शक्य नाही, काहीतरी चूक नक्कीच केली आहे, लेडी इन्स्पेक्टर म्हणते. मॅडम, तुम्हाला गैरसमज झाला आहे, जान्हवी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. हिचा डेस्क तपासा, लेडी इन्स्पेक्टर आदेश देते. कॉन्स्टेबल जाऊन जान्हवीची बॅग आणते आणि पूर्णपणे उलटून टाकते. त्यातून राजवीरने दिलेला महागडा फोन बाहेर पडतो. मॅडम, हिच्याकडे लाखोंचा फोन आहे. हे शॉक नोकरी करणाऱ्यांचे नसतात, लेडी इन्स्पेक्टर थंड आवाजात म्हणते. आणि ही अंगठी दिसायला तर खरीच वाटते. साखरपुडा झाला आहे का, नाही,
मग ही कुठून आली? लेडी इन्स्पेक्टर जान्हवीच्या हातातून अंगठी काढून घेते आणि कॉन्स्टेबलला देते. याची किंमत तपासा. मॅडम, ही ज्या बिल्डिंगमध्ये राहते ती खूप लक्झरी आहे. तिथे राहणं सामान्य माणसासाठी सोपं नाही. ज्या फ्लॅटमध्ये राहते तो तुझा आहे का? नाही, जान्हवी म्हणाली. मग कोणाच आहे? भाड्याने घेतलाय. भाडंही लाखोंमध्येच असेल. एवढं भाडं कुठून देतेस? नाही, भाडं एवढं नाही. चला हिच्या घरी जाऊया. जान्हवीला ऑफिस बाहेर नेण्यात येतं. संपूर्ण स्टाफ तिला टक लावून पाहत होता. कुजबूज सुरू झाली होती. जणू जान्हवी एखादी गुन्हेगारच आहे अशा पद्धतीने तिला घेऊन जात होते. जान्हवीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. आता रडून काय फायदा? चूक करण्याआधी विचार करायला हवा होता. स्टाफमध्ये चर्चा सुरू होती. हिचा स्टँडर्डच नव्हता इथे काम करण्याचा. कोण जाणे कशी ठेवली असेल. काही मुली नाक मुरडत बोलत होत्या. गाडीत बसा. लेडी पोलीस जान्हवीला ढकलत गाडीत बसवते. तिला बसायला सांगण्यात आलं. जान्हवीच्या सोसायटीसमोर गाडी थांबवली. ओ, म्हणजे मॅडम इथे राहतात? लेडी कॉन्स्टेबल म्हणाली. एकटी राहतेस की अजून कुणी राहतो? लेडी इन्स्पेक्टरने जान्हवीला विचारलं. नाही, मी एकटीच राहते, जान्हवी उत्तरली. मोठे रंगीबिरंगी शौक दिसत होते तुझे. लेडी इन्स्पेक्टर उपरोधाने म्हणाली. इतका मोठा फ्लॅट, तो सुद्धा एकटीसाठी? दार उघड. चावी बॅगमध्ये होती. तोडा दार. प्लीज असं करू नका. हे माझं घर नाही. पण तिचं कोणीच ऐकलं नाही. तपासणी घ्या पटकन. दार उघडताच त्यांनी घरातली सगळी सामान इकडून तिकडे फेकायला सुरुवात केली. तुम्ही हे काय करताय? जान्हवी घाबरून म्हणाली. क्षणातच घर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं. सोफे फाडले गेले, कुशन्स, कपडे सगळंच नासधूस केलं गेलं. जे घर काही वेळापूर्वी इतकं सुंदर वाटत होतं तिथे आता काहीच नीट उरलं नव्हतं. मॅडम, इथे वॉर्डरोबमध्ये ब्रँडेड आणि डिझायनर कपडे आहेत, लेडी कॉन्स्टेबल म्हणाली. ही म्हणत होती की ही एकटी राहते, पण इथे तर जेंट्सचे कपडेही आहेत, तेही ब्रँडेड. ती पुढे म्हणाली. लेडी इन्स्पेक्टर जान्हवीकडे रोखून पाहत म्हणाली. सत्य सांग, हे सगळं कसं मिळालं? किती मुलांबरोबर झोपून हे सगळं विकत घेतलंस की बॉयफ्रेंडकडून गिफ्ट मिळतं? तुम्ही काय बोलताय? जान्हवी हादरून म्हणाली. सांग, किती बॉयफ्रेंड आहेत तुझे? जी? जान्हवी गोंधळली. इतकी सुंदर आहेस, 4-5 तरी असतीलच, लेडी कॉन्स्टेबल टोमणा मारत म्हणाली. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? जान्हवी रागाने म्हणाली. शांत रहा. बॉयफ्रेंड नाही तर एवढं महागडं सामान कुठून आलं? कंपनीची माहिती लीक केलीस ना? लेडी इन्स्पेक्टर म्हणाली. काय? जान्हवी हादरली. आम्ही प्रेमाने विचारतोय, सगळं खरं सांग, नाही तर सत्य काढून घ्यायलाही आम्हाला येतं, लेडी इन्स्पेक्टर थंडपणे म्हणाली. मी खरंच काहीच केलं नाही, जान्हवी रडत म्हणाली. हिला गाडीत टाका, फार कणखर आहे. ही रूम दाखवा हिला. कशी नाही मानते ते बघू. लेडी इन्स्पेक्टरने आदेश दिला. संध्याकाळ झाली होती. बराच वेळ लेडीज पोलिसांनी जान्हवीची चौकशी केली. सर, ही मान्य करायलाच तयार नाही, लेडी इन्स्पेक्टरने आपल्या सिनियरला सांगितलं. आज रात्रीपर्यंत थांबा, उद्या आपल्या पद्धतीने मान्य करून घ्या, सिनियर म्हणाला. जी सर, लेडी इन्स्पेक्टर म्हणाली. जान्हवीची रडून रडून अवस्था वाईट झाली होती. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं पडली होती. सकाळपासून तिनं काहीच खाल्लं नव्हतं. राजवीरने जान्हवीला अनेकदा फोन केला, पण तिनं फोन उचललाच नाही. मी जान्हवी फोन का उचलत नाहीये? एवढ्या लवकर झोपली असेल का? राजवीर बाल्कनीत इकडून तिकडे फिरत होता. त्याला खूपच अस्वस्थ वाटत होतं. मी जान्हवी ठीक तर असेल ना? फोन न उचलल्यामुळे राजवीरला तिची काळजी लागली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता 2 लेडीज पोलीस जान्हवीकडे आल्या. आता तरी वेळ आहे, सांग कोणाकोणाला भेटलीस, कुणाबरोबर मिळून केलंस हे सगळं. लेडी इन्स्पेक्टर म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवा, मला खरंच काहीच माहिती नाही. जान्हवी विनवणीने म्हणाली. मॅडम, ही नाही मानणार, लेडी कॉन्स्टेबल म्हणाली. हो, बरोबर आहे. यानंतर जे काही होईल त्याला तूच जबाबदार असशील. हिचे कपडे काढ, लेडी इन्स्पेक्टरने आदेश दिला. नाही, प्लीज नाही. जान्हवी थरथरत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती. लेडी कॉन्स्टेबल जान्हवीच्या शर्टचे बटन उघडू लागली. जान्हवीनं तिला थांबवण्यासाठी खूप झगडण्याचा प्रयत्न केला. मॅडम, ही फार हट्टी आहे, लेडी कॉन्स्टेबल म्हणाली. अशा लोकांशी कसं डील करायचं ते तुला माहीत आहे, लेडी इन्स्पेक्टर म्हणाली. जी मॅडम, लेडी कॉन्स्टेबल म्हणाली. लेडी कॉन्स्टेबलने जान्हवीचा शर्ट फाडला. जान्हवी जोरजोरात किंचाळत होती. कॉन्स्टेबलने जोरात जान्हवीच्या छातीवर हात ठेवला. इन्स्पेक्टरने आपली बेल्ट काढून टेबलवर जोरात आपटली. हिची ब्रा पण काढ, लेडी इन्स्पेक्टर म्हणाली. जी मॅडम, उत्तर आलं. लेडी कॉन्स्टेबलने जान्हवीच्या ब्राकडे हात नेला आणि हुक उघडली. ती ब्रा काढणार इतक्यातच एक जोरात आवाज घुमला. स्टॉप इट. राजवीर जोरात ओरडत आत आला. राजवीरला पाहताच जान्हवी उठून थेट त्याच्या गळ्यात जाऊन रडू लागली. ती हुंदके देत रडत होती. राजवीरने तिला घट्ट मिठीत घेतलं. तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपला कोट काढून जान्हवीला घातला. ही काय बदतमीजी आहे. जान्हवीला मिठीत धरूनच राजवीर कठोर आवाजात म्हणाला. सर, आम्ही तर तुमचंच काम करत होतो. लेडीज इन्स्पेक्टर राजवीरला म्हणाली. हे काय पद्धत आहे एखाद्या मुलीशी असं वागण्याची. राजवीर संतापून बोलला. सर, ते लेडीज इन्स्पेक्टर काहीतरी सांगू लागली. इन्स्पेक्टर, राजवीर ओरडला. जी सर. तिचा सिनियर तिथे आला. मला या दोघांची नावं हवी आहेत, राजवीर त्या सिनियरला म्हणाला. जी सर, सिनियर इन्स्पेक्टर म्हणाला. पण सर, लेडीज इन्स्पेक्टर बोलू लागले. पण राजवीर काहीच ऐकायला तयार नव्हता. चला मिस जान्हवी, राजवीर जान्हवीला म्हणाला. जान्हवीच्या पायांवर बेल्टने मारल्यामुळे ती थोडी लंगडत चालत होती. ते पाहून राजवीरने तिला थेट आपल्या कुशीत उचललं. सर, आम्हाला माहीत नव्हतं की ही तुमची. लेडीज इन्स्पेक्टर स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती, पण राजवीरने दुर्लक्ष केलं. सर, तुम्हीच सांगितलं होतं म्हणून आम्ही. लेडीज इन्स्पेक्टर आपल्या सिनियरला म्हणाली. म्हणूनच नीट चौकशी करायला हवी होती, तिच्याशी बोलायला हवं होतं. विचार न करता हात उचललात, सिनियर इन्स्पेक्टर रागात म्हणाला. पण सर, मला काहीही ऐकायचं नाही. तुझं सस्पेन्शन तर होणारच आहे आणि मला यात ओढू नकोस, सिनियर इन्स्पेक्टर ठामपणे म्हणाला. काय यार, सांगू शकली असतीस ना, मी माझ्या बॉसची गर्लफ्रेंड आहे. आधी बॉसलाच भिडतात आणि नंतर सांगायला लाज वाटते. लेडीज इन्स्पेक्टर रागाने खुर्चीवर पाय आपटत म्हणाली. मॅडम, आता माझं काय होणार. मला काय माहिती होतं की ही त्याची गर्लफ्रेंड निघेल, लेडीज कॉन्स्टेबल घाबरून म्हणाली. माहीत नाही, लेडीज इन्स्पेक्टर वैतागून म्हणाली. राजवीरने अत्यंत प्रेमानं जान्हवीला गाडीत बसवलं. तोही तिच्याबरोबरच बसला. जान्हवी खूप घाबरलेली दिसत होती. राजवीरनं तिचं डोकं आपल्या छातीवर घेतलं आणि प्रेमाने तिचे केस कुरवाळू लागला. जान्हवीने भीतीपोटी राजवीरला पोटाजवळ घट्ट धरून ठेवलं होतं. मध्येच ती घाबरून त्याला जोरात चिमटही काढत होती. ती फारच घाबरलेली होती. राजवीरने तिला घट्ट मिठी मारली होती आणि शांत करण्याचा प्रयत्न करत होता. शांत व्हा मिस जान्हवी, मी तुमच्या सोबत आहे, राजवीर तिचे केस कुरवाळत म्हणाला. फ्लॅशबॅक.
राजवीर भारतात लँड झाला होता. थेट ऑफिसला पोहोचताच त्याची नजर जान्हवीच्या डेस्ककडे गेली. ती तिथे नव्हती. त्याने घड्याळाकडे पाहिलं आणि आपल्या केबिनमध्ये गेला. मिस जान्हवी कधीच वेळेवर येत नाही त्याला वाटलं. त्याने जान्हवीला फोन केला, पण तिने फोन उचलला नाही. फोनही उचलत नाही. अजून झोपली असेल का? कालपासून ट्राय करतोय, तो स्वतःशीच बोलला. तेवढ्यात मिस्टर मेहता केबिनमध्ये आले. सर, डिसिजन कोणी लीक केली हे एक लवकरच समजेल, मिस्टर मेहता म्हणाले. कोणावर शंका आहे? राजवीर लॅपटॉप उघडत म्हणाला. आपल्या सेक्रेटरी मिस जान्हवीवर, मिस्टर मेहता म्हणाले. काय? राजवीर धक्क्यात म्हणाला. तिच्या अकाउंटमध्ये मोठी रक्कम आहे. तिच्याकडे महागड्या ब्रँडेड वस्तू सापडल्या आहेत. चौकशी सुरू आहे. आजच सगळं स्पष्ट होईल, मिस्टर मेहता म्हणाले. मिस जान्हवी कुठे आहे? राजवीर घाईने विचारतो. सर, ती कालपासून पोलीस कस्टडीमध्ये आहे. एवढं बोलताच राजवीर खुर्चीतून उडी मारून बाहेर धावला. राजवीरने जान्हवीला कुशीत उचलून खोलीत नेलं आणि बेडवर झोपवलं. प्रेमाने तिच्यावर ब्लँकेट घातलं. स्वतःही तिच्या शेजारी झोपला. त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला घट्ट मिठीत घेतलं. मी इथेच आहे मिस जान्हवी, घाबरण्याची गरज नाही, राजवीर म्हणाला. मला सोडून जाऊ नका, जान्हवी रडत म्हणाली. नाही, मी इथेच आहे, काळजी करू नका, थोडा वेळ झोपा, राजवीर तिचे केस कुरवाळत म्हणाला. जान्हवी हळूहळू शांत होत गेली आणि राजवीर तिला घट्ट धरून बसला होता. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तोही नक्की पहा.